शिवराय फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद या सर्वच महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो। आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय विष्णुभाऊ कसबे साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा महामोर्चा निघालेला आहे, असे लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचा ढाण्यावाग आदरणीय सोमनाथ भाऊ कांबळे साहेब, उपस्थित सर्वच मान्यवर, या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की काही कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केलं, पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की सोमनाथ कांबळे गुंड आहे। मी सर्व या ठिकाणी जमलेल्या समुदायाला एक आठवण करून देऊ इच्छितो। एका महापुरुषांनी सांगितलेलं आहे की शंड होऊन अन्याय सहन करण्यापेक्षा गुंड होऊन अन्यायाचा प्रतिकार कधीही चांगला असतो। त्यामुळं तुमच्या सांगण्याप्रमाणे सोमनाथ कांबळे गुंड असेल तर तो नक्कीच गुंड आहे आणि त्या गुंडाचं नेतृत्व अख्ख्या राज्यातल्या मातंग समाजानं स्वीकारलेलं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे। सोमनाथ भाऊवरती हात टाकताना, त्यांच्यावरती गुन्हा नोंद करताना आपण एकदा विचार करावा की एक जिल्ह्यातली लोक या ठिकाणी उभे राहतात, उद्या भविष्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र तुमच्यावरती चढवायला आणायला या ठिकाणी वेळ लागणार नाही, या ठिकाणी सांगतो। आणि ज्या काही मागण्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्या रीतसर मागण्या आहेत। माननीय जिल्हाधिकारी साहेब हे त्या अनुकंप धारकांचं यादी काढत असतात भाऊ, त्या यादीप्रमाणे आपला फॉलोअप त्यांनी खाली नगरपालिकेच्या अंतर्गत दिलेला असतो। तुमच्याकडे ती यादी सुद्धा आहे, त्या यादीमध्ये पात्र लोकांची नावं आहेत, त्या पात्र लोकांच्या नावामध्ये ते 17 लोक सुद्धा आहेत, परंतु तुम्ही जाणून बुजून त्या ठिकाणाहून तुम्हाला पैसे खायला भेटले नसतील, तुम्हाला काहीतरी लालच त्या ठिकाणून भेटली नसेल, म्हणून तुम्ही त्या 17 लोकांना डावलण्याचं पाप केलेलं आहे। त्यामुळे रीतसर पद्धतीनं आम्ही या ठिकाणी आपल्याकडे मागणी करतो की जे आमचे बांधव आहेत 17 जण, त्या लोकांना तात्काळ आपण नोकरीचा आदेश पारित करावा। सोमनाथ भाऊवरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्याची हिंमत आपण करू नये, हे आपल्यासाठी चांगलं नसेल। या ठिकाणी एवढाच इशारा मी देतो आणि थांबतो। क्रांतिकारी जय लवजी।